मुंबईसह देशभरात विमानतळांवर गोंधळ पाहायला मिळतोय। 200 विमानं रद्द झालीत। विमानतळांवर विमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीत तांत्रिक दोष झालेला आहे। डीजीसीएकडून या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले गेले। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमध्ये तब्बल 200 विमानं रद्द झाली। अनेक विमानांचे 3 ते 8 तास उशिराने उड्डाण सुरू आहे। बोर्डिंग पासही हाताने लिहिण्याची वेळ आलेली आहे। फ्लाइट होती 7:40 ची, ती कॅन्सल होत झाली, डिले होत गेली। डिले नंतर ती 9ला झाली आणि सडनली त्यांनी सांगितलं की फ्लाइट कॅन्सल आहे। आता फ्लाइट कॅन्सल असल्यामुळे दुसरी फ्लाइट पण नाहीये आणि आमची पुढची पण फ्लाइट ही झाली आमची मिस। तर आता आम्हाला यांनी मुंबईवरून फ्लाइट दिली आहे। सगळ्या फ्लाइट कॅन्सल झाल्या, सगळ्या फ्लाइट दिली, सगळ्या फ्लाइट त्यामुळे एवढा आमचा मनस्ताप झाला। आता इथनं आम्ही मुंबईला जाणार। फ्लाईटचं जर सांगायचं झालं तर वरती पूर्ण किऑटिक सिच्युएशन आहे। वरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जनरल जो असतो ना रेल्वे स्टेशनचा, त्यामध्ये आणि सध्याची जी एअरपोर्टची सिच्युएशन आहे त्यामध्ये काही डिफरन्स असेल असं सांगणं जेणं फार कठीण जाईल। तुम्ही फक्त वरती जाऊन एकदा पहा। आणि इथे जे आहे, जे इंडिगो आहे, या सर्व गोष्टीसाठी जे कारणीभूत है। हालत तो बहुत खराब है। लेट्स सी क्या करते हैं। प्रशासन तो कोई ध्यान नहीं दे रहा है, कोई आंसर नहीं कर रहा है। काउंटर पे लोग नहीं है, रिप्लाई नहीं कर रहे हैं। आप देख लो, आप एयर इंडिया से बात कर लो, कस्टमर केयर में बात कर लो, बट हम कहाँ जाएं अभी। तरी 3 दृश्य आपण पाहतोय। मुंबईसह देशभरात विमानतळांवर हा गोंधळ आहे। पहिली दृश्य आहेत मुंबई विमानतळाची, दुसरी दृश्य आहेत पुणे विमानतळाची, तर तिसरी दिल्ली विमानतळावर कशा प्रकारे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतंय त्याची ही दृश्य आपण पाहतोय। डीजीसीएने इंडिगोच्या अधिकाऱ्यांना बोलावलेलं आहे। डीजीसीए आणि इंडिगोच्या अधिकाऱ्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। इंडिगोची मोठ्या प्रमाणात उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। तर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली। भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण 90 ओलांडली। $1ची किंमत आता भारतीय रुपयात 90.43 वर पोहोचली। अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांचा जबाब नोंदवलाय। हल्ला पूर्वनियोजित कट होता, पोलीस दोषींवर योग्य कारवाई करतील। स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांची ही प्रतिक्रिया। गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली, गाड्यांची तोडफोड आणि मारहाण झाली आणि याच दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई या कार्यालयात घुसून 8 ते 10 जणांनी पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता। 100% हे पूर्वनियोजितच कट होता, त्याच्यात काही शंका नाही। मला पूर्ण विश्वास आहे की बीड पोलीस ह्याच्यामध्ये सगळी सत्यता पडताळून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील आणि पोलिसांनी ते तशी करावी एवढीच मी त्यांना विनंती करणार आहे। हल्ला हा पूर्वनियोजित कट होता, पोलीस दोषींवर योग्य कारवाई करतील असं अमृत डावखर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। तर अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक आहेत अमृत डावखर, त्यांनी आता जबाब नोंदवलेला आहे।